ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 12 श्लोक 18-19 भावार्थ। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नरः। जो शत्रु मित्र मान अपमान याविषयी सम आहे, शीत उष्ण म्हणजेच अनुकूलता व प्रतिकूलता, सुख दुःख यातही सम आहे, जो आसक्ती रहित निंदा स्तुती समान समजणारा, मननशील, कोणत्याही प्रकारे शरीर निर्वाह होण्यात संतुष्ट राहण्याचे स्थान, तसेच शरीराविषयी ममता आसक्ती रहित आणि स्थिर बुद्धी असणारा आहे, तो भक्तिमान मनुष्य मला प्रिय आहे। समशत्रौ च मित्रे च या ठिकाणी भगवंतांनी भक्ताचे ठिकाणी व्यक्तीविषयी असणाऱ्या समतेचे वर्णन केले आहे। सर्वत्र भगवत बुद्धी असल्याने तसेच रागद्वेष रहित असल्यामुळे सिद्ध भक्ताचा कोणाविषयीही शत्रुमित्रतेचा भाव राहत नाही। लोकच त्याच्या व्यवहारात आपल्या स्वभावानुसार अनुकूलता अथवा प्रतिकूलतेला पाहून त्याच्यावर मित्रता अथवा शत्रुतेचा आरोप करतात। साधारण लोकांचे तर कार्य सांगावे, सावधान असणाऱ्या साधकांचाही त्या सिद्ध भक्ताविषयी मित्रतेचा आणि शत्रुतेचा भाव होऊ शकतो। परंतु भक्त स्वतः आपल्या ठिकाणी नेहमी पूर्णतया सम राहत असतो। त्याच्या अंतःकरणात कधीही कोणाविषयी शत्रुमित्रतेचा भाव उत्पन्न होत नाही। समजा भक्ताविषयी शत्रुतेचा आणि मित्रतेचा भाव ठेवणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये पैशाच्या वाट्याविषयी काही विवाद झाला आणि त्याचा निवाडा करण्यासाठी या भक्ताकडे गेले, तर त्यावेळी भक्त पैशाची वाटणी करण्याचा निर्णय देताना शत्रुभाव ठेवणाऱ्यास थोडे अधिक आणि मित्रभाव ठेवणाऱ्यास थोडी कमी धन देईल। जरी भक्ताच्या या व्यवहारात विषमता दिसून येते, तरी पण शत्रुभाव ठेवणाऱ्या व्यक्तीला या निर्णयात समता दिसेल की ह्याने पक्षपात रहित वाटणी केली आहे। म्हणून भक्ताच्या या निर्णयात विषमता पक्षपात दिसला तरी वास्तविक ही विषमता समता उत्पन्न करणारी असल्यामुळे समताच म्हणविली जाईल। उपर्युक्त पदाने हेही सिद्ध होते की सिद्ध भक्ताशीही लोक आपल्या भावनेनुसार शत्रुता मित्रतेचा व्यवहार करतात आणि त्या व्यवहाराने आपल्याला त्याचा शत्रुमित्र मानतात। म्हणूनच त्याला या ठिकाणी शत्रुमित्र रहित न म्हणता शत्रुमित्रात सम म्हटले गेले आहे। तथा मानापमानयोः, मान अपमान परकृत क्रिया आहेत, ज्या शरीराला अनुसरून होत असतात। भक्ताला आपले म्हणविणारे शरीराविषयी अहंता नसते व ममताही नसते। म्हणून शरीराचा मान अपमान झाला तरी भक्तांच्या अंतःकरणात कोणताही विकार, हर्ष, शोक उत्पन्न होत नाही। तो नित्य निरंतर समतेमध्ये स्थित राहत असतो। शीतोष्ण सुख दुःखेषु समः या पदात दोन ठिकाणी सिद्ध भक्ताची समता दाखविली गेली आहे। शीत उष्णता समता अर्थात इंद्रियांचा आपल्याला विषयाशी संयोग झाला असता कोणताही विकार उत्पन्न न होणे। सुखदुःखात समता अर्थात धनादी पदार्थांची प्राप्ती अथवा अप्राप्ती झाली तरी सुद्धा अंतःकरणात कोणताही विकार उत्पन्न न होणे। शीतोष्ण शब्दाचा अर्थ सर्दी गरमी असा होतो। सर्दी गरमी हे त्वगिंद्रियाचे विषय आहेत। भक्त केवळ त्वगिंद्रियांचे विषयातच सम राहत असतो असे नाही, तो तर सर्व इंद्रियांच्या विषयामध्ये सम राहत असतो। म्हणून या ठिकाणी शीतोष्ण शब्द सर्व इंद्रियांच्या विषयांचा वाचक आहे। प्रत्येक इंद्रियाचा आपापल्या विषयाशी संयोग झाल्यावर भक्ताला त्या
अनुकूल वा प्रतिकूल विषयाचे ज्ञान तर होते, परंतु त्याच्या अंतःकरणात हर्ष शोकादी विकार निर्माण होत नाही. तो नेहमी सम राहत असतो. सामान्य माणूस धनादी अनुकूल पदार्थांच्या प्राप्तीमध्ये सुख तसेच प्रतिकूल पदार्थाच्या प्राप्तीत दुःखाचा अनुभव करतो. परंतु तेच पदार्थ प्राप्त झाले अथवा न झाले तर सिद्ध भक्ताच्या अंतःकरणात कधी किंचित मात्रही रागद्वेष हर्ष शोकादी विकार होत नाहीत. तो प्रत्येक परिस्थितीत सम राहत असतो. सुख दुःखात सम राहणे आणि सुखदुःख रहित होणे दोन्हीचा एकाच अर्थाने गीतेत प्रयोग झाला आहे. सुखदुःखाची परिस्थिती अवश्यंभावी आहे, म्हणून त्यापासून रहित होणे असंभव आहे. म्हणून भक्त अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थितीत सम राहत असतो. मात्र अनुकूल तसेच प्रतिकूल परिस्थितीला अनुसरून अंतःकरणाचे हर्ष शोक होत असतात, त्यापासून रहित होणे शक्य आहे. या दृष्टीने गीतेत जेथे सुखदुःखात सम होण्याची गोष्ट आली आहे तेथे सुखदुःखाच्या परिस्थितीत सम समजले पाहिजे, आणि जेथे सुखदुःख रहित होण्याची गोष्ट आली आहे तेथे अनुकूल तसेच प्रतिकूल परिस्थितीच्या प्राप्तीने होणारे हर्ष शोक रहित समजले पाहिजे. संग विवर्जितः संग या शब्दाचा अर्थ संबंध, संयोग तसेच आसक्ती दोन्ही पण होतात. स्वरूपाने सर्व पदार्थांचा संग अर्थात संबंध सोडू शकेल हे मनुष्याला शक्य नाही. कारण जोपर्यंत मनुष्य जिवंत असतो तोपर्यंत शरीर मन बुद्धी इंद्रिये त्याच्या बरोबर राहतातच. मात्र शरीरातून वेगळ्या काही पदार्थाचा त्याग स्वरूपाने केला जाऊ शकतो. जसे एखाद्या व्यक्तीचे स्वरूपाने प्राणी पदार्थाचा संबंध सोडला, परंतु त्याच्या अंतःकरणात जर त्यांच्याविषयी किंचित मात्र आसक्ती कायम असेल तर तो त्या प्राणी पदार्थापासून दूर असूनही वास्तविक त्याचा त्यांच्याशी संबंध कायम आहेच. या उलट जर अंतःकरणात प्राणी पदार्थांची किंचित मात्रही आसक्ती नसेल तर ते केवळ जवळ असूनही त्यांचा संबंध वास्तविक नाही. जर पदार्थांचा स्वरूपाने त्याग करून मुक्ती झाली असती तर मरणारी प्रत्येक व्यक्ती मुक्त झाली असती, कारण त्याने तर आपल्या शरीराचाही त्याग केलेला असतो. परंतु अशी गोष्ट नाही. अंतःकरणात आसक्ती असताना शरीराचा त्याग झाला तरीही संसाराचे बंधन कायम राहते. म्हणून मनुष्याला संसारिक आसक्तीच बांधणारी असते, संसारिक प्राणी पदार्थाचा स्वरूपाने संबंध नव्हे. आसक्ती समाप्त करण्यासाठी पदार्थांचा स्वरूपाने त्याग करणेही एक साधन होऊ शकते, परंतु खास आवश्यकता आसक्तीचा संपूर्णपणे त्याग करण्याचीच आहे. संसाराविषयी जर थोडीही आसक्ती असेल तर त्याचे चिंतन अवश्य होईल. याच कारणाने ती आसक्ती साधकाला क्रमाने कामना क्रोध मूढता इत्यादीच्या अधीन करून त्याला पतनाच्या खड्ड्यात पाडण्याला कारणीभूत होऊ शकते. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या 59व्या श्लोकात परमदृष्ट्वा निवर्तते पदांनी भगवत प्राप्तीनंतर आसक्तीच्या संपूर्णपणे निवृत्तीविषयी म्हटलेले आहे. भगवत प्राप्तीपूर्वीही आसक्तीची निवृत्ती होऊ शकते, परंतु भगवत प्राप्तीनंतर तर आसक्ती समूळ निवृत्त होतेच. भगवत प्राप्त महापुरुषाच्या ठिकाणी आसक्तीचा सर्वथा अभाव असतोच, परंतु भगवत प्राप्तीपूर्वी साधनावस्थेत आसक्तीचा सर्वथा अभाव नसतोच. असा काही नियम नाही. साधनावस्थेतही आसक्तीचा सर्वथा अभाव होऊन साधकाला तात्काळ भगवत प्राप्ती होऊ शकते. आसक्ती तर परमात्म्याचा अंश शुद्ध चेतनात राहत नसते आणि जडात प्रकृतीतही नसते. ती जड आणि चेतनाच्या संबंधरूपी मीपणाच्या मान्यतेत राहत असते. तीच आसक्ती बुद्धी मन इंद्रिये आणि विषयात पदार्थ प्रतीत होत असते. जर साधकाच्या मीपणाच्या मान्यतेत राहणारी आसक्ती समाप्त झाली तर दुसऱ्या ठिकाणी प्रतीत होणारी आसक्ती आपोआप समाप्त होईल. आसक्तीचे कारण अविवेक आहे. आपल्या विवेकाला पूर्णपणे महत्त्व न दिल्यामुळे साधकात आसक्ती राहत असते. भक्तात अविवेक राहत नाही, म्हणून तो आसक्तीपासून सर्वथा रहित असतो. आपल्या अंशी भगवंतापासून विमुख होऊन
भ्रमाने संसाराला आपले समजल्याने संसाराविषयी आसक्ती निर्माण होते आणि आसक्ती झाल्याने संसाराचा संबंध दृढ होतो. संसाराशी मानलेला आपलेपणा सर्वथा समाप्त झाल्यास बुद्धी सम होते. बुद्धी सम झाली असता स्व आसक्ती रहित होतो. एक मार्मिक गोष्ट सांगतो. वास्तविक जीव मात्राची भगवंताशी स्वाभाविक अनुरक्ती असते, प्रेम असते. जोपर्यंत संसाराशी भ्रमाने मानलेला आपलेपणाचा संबंध आहे तोपर्यंत ती अनुरक्ती प्रकट होत नाही, तर संसाराच्या आसक्ती रूपाने प्रतीत होत असते. संसाराची आसक्ती राहत असताना सुद्धा वास्तविक भगवंताविषयीची अनुरक्ती नष्ट होत नाही. अनुरक्ती प्रकट होताच आसक्ती, की ज्याप्रमाणे सूर्योदयानंतर अंधकाराप्रमाणे संपूर्णपणे समाप्त होते, जसजशी संसारापासून विरक्ती होत जाते तसतशी भगवंताविषयी अनुरक्ती प्रकट होत जाते. हा नियम आहे की आसक्तीला समाप्त करून विरक्ती स्वतःही अग्नी जसा लाकूड जाळून शांत होतो तशी विरक्ती ही शांत होते. अशा प्रकारे आसक्ती आणि विरक्ती न राहिल्यास सहज स्वाभाविक अनुरक्तीचा म्हणजे भगवत प्रेमाचा स्रोत प्रवाहित होऊ लागतो. यासाठी थोडाही कोणता प्रयत्न करावा लागत नाही. मग भक्त सर्व प्रकारे भगवंतांना समर्पित होतो. त्याच्या संपूर्ण क्रिया भगवंताच्या प्रियतेसाठीच होत असतात. त्यामुळे भगवान प्रसन्न होऊन त्या भक्ताला आपले प्रेम प्रदान करतात. भक्त त्या प्रेमालाही भगवंतातच लावतो. यामुळे भगवान फार आनंदित होतात व पुन्हा त्याला प्रेम देतात. भक्त पुन्हा त्या प्रेमाला भगवंतातच लावतो. अशा प्रकारे भक्त आणि भगवान यांच्यामध्ये प्रतिक्षण वर्धमान प्रेमाच्या देवाणघेवाणीची ही लीला चालू राहते. आता तुल्य निंदा स्तुती, ही निंदा स्तुती प्रामुख्याने नावाची होत असते. ही सुद्धा परकृत क्रिया आहे. लोक आपल्या स्वभावानुसार भक्ताची निंदा अथवा स्तुती करत असतात. भक्ताचे ठिकाणी आपले म्हणविले जाणारे नाव आणि शरीराविषयी लेश मात्रही अहंता आणि ममता नसते, म्हणून निंदा स्तुतीचा त्याच्यावर लेश मात्रही परिणाम होत नाही. भक्ताला आपली स्तुती अथवा प्रशंसा करणाऱ्याविषयी आसक्तीही नसते आणि निंदा करणाऱ्याविषयी द्वेषही नसतो. त्याची दोघांविषयीही समबुद्धी असते. सामान्य मनुष्यांच्या अंतःकरणात आपल्या प्रशंसेविषयी कामना असते, म्हणून ते आपली निंदा ऐकून दुःखाचा आणि स्तुती ऐकून सुखाचा अनुभव करत असतात. या उलट आपली प्रशंसा न इच्छिणारे साधक निंदा ऐकून सावध होतात आणि स्तुती ऐकून लज्जित होतात. परंतु नावासी थोडाही आपलेपणा नसल्या कारणाने सिद्ध भक्त या दोन्ही भावांनी रहित असतो, अर्थात निंदा स्तुतीत सम असतो. मात्र तोही कधी कधी लोकसंग्रहासाठी साधकाप्रमाणे निंदेत सावध तसेच स्तुतीत लज्जित होण्याचा व्यवहार करू शकतो. भक्ताची सर्वत्र भगवत बुद्धी असल्या कारणानेही त्याचा निंदा स्तुती करणारा विषयी भेदभाव राहत नाही. असा भेदभाव न राहिल्यानेच तो निंदा स्तुतीत सम आहे असे प्रतीत होते. भक्ताकडून तर अशुभ कर्म होऊ शकत नाही आणि शुभ कर्माच्या होण्यात तो केवळ भगवंताला हेतू मानत असतो. असे असूनही त्याची कोणी निंदा स्तुती केली तरीही त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण होत नाही. सिद्ध भक्ताकडून सहज स्वाभाविक भगवत स्वरूपाचे मनन होत असते, म्हणून त्याला मौनी अर्थात मननशील म्हटले गेले आहे. अंतःकरणात उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक वृत्तीमध्ये त्याला वासुदेव सर्व काही भगवंतच आहेत हेच दिसत असते, म्हणून त्याच्याकडून निरंतरच भगवंताचे मनन होत राहते. मौनी पदाचा अर्थ वाणीचे मौन ठेवणारा मानला जाऊ शकत नाही, कारण असे मानल्याने वाणीद्वारा भक्तीचा प्रचार करणारे भक्तच म्हणविले जाणार नाही. याशिवाय जर वाणीचे मौन ठेवल्यानेच भक्त होणे शक्य असते तर भक्त होणे फारच सोपे झाले असते आणि असे भक्त असंख्य झाले असते, परंतु संसारात भक्तांची संख्या अधिक दिसत नाही. याशिवाय आसुरी स्वभावाचा दंभी व्यक्तीही हट्टाने वाणीचे मौन ठेवू शकतो, परंतु येथे भगवत प्राप्त सिद्ध भक्तांचे लक्षण वर्णन केले जात आहे, म्हणून या ठिकाणी मौनी पदाचा अर्थ भगवत स्वरूपाचे मनन करणारा असणे मानणे युक्तिसंगत आहे. संतुष्टो येन केनचित, भक्त इतर लोकांना संतुष्टो येन केनचित अर्थात प्रारब्धानुसार शरीर निर्वाहासाठी
जे काही मिळेल त्यात संतुष्ट दिसतो, परंतु वास्तविक भक्ताच्या संतुष्टतेचे कारण कोणते सांसारिक पदार्थ, परिस्थिती इत्यादी नसते. एकमात्र भगवंताविषयीच प्रेम असल्यामुळे तो नित्य निरंतर भगवंतातच संतुष्ट राहत असतो. या संतुष्टतेमुळे तो संसाराच्या प्रत्येक अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत सम राहत असतो, कारण प्रत्येक अनुकूल वा प्रतिकूल परिस्थिती भगवंताचे मंगलमय विधानच असते असा त्याचा अनुभव असतो. अशा प्रकारे प्रत्येक परिस्थितीत नित्य निरंतर संतुष्ट राहत असल्याने त्याला संतुष्टो येन केनचित म्हटले गेले आहे. अनिकेतः, ज्याचे कोणतेच निवासस्थान नसते तेच अनिकेत असतात असे नाही. मग तो गृहस्थी असो अथवा साधू संन्यासी, ज्यांची आपल्या राहण्याच्या स्थानाविषयी ममता आसक्ती नसते ते सर्व अनिकेत आहेत. भक्ताची राहण्याच्या स्थानाविषयी आणि शरीराविषयी स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीर लेश मात्रही आपलेपणा आणि आसक्ती नसते, म्हणून त्यांना अनिकेत म्हटले गेले आहे. स्थिरमती ही भक्ताच्या बुद्धीत भगवत तत्वाची सत्ता आणि स्वरूपाविषयी कोणता संशय अथवा विपरीत ज्ञान नसतो, म्हणून त्याची बुद्धी भगवत तत्वाच्या ज्ञानापासून कधी कोणत्याही अवस्थेत विचलित होत नाही, म्हणून त्याला स्थिरमती म्हटले गेले आहे. भगवत तत्वाला जाणून घेण्यासाठी त्याला कधी कोणते प्रमाण अथवा शास्त्र विचार स्वाध्याय इत्यादीची आवश्यकता नसते, कारण तो स्वाभाविकपणे भगवत तत्वात तल्लीन राहतो. स्थिर बुद्धी होण्यात कामनाच बाधक असतात, म्हणून कामनांच्या त्यागानेच स्थिर बुद्धी होणे शक्य आहे. अंतःकरणात सांसारिक संयोगजन्य सुखाची कामना असल्याने संसाराविषयी आसक्ती उत्पन्न होते. ही आसक्ती संसाराला असत्य अथवा मिथ्या जाणून घेतल्यावर सुद्धा समाप्त होत नाही. जसे सिनेमात दिसणारे दृश्य, प्राणी, पदार्थ मिथ्या जाणत असूनही त्याविषयी आसक्ती उत्पन्न होते, अथवा ज्याप्रमाणे भूतकाळाच्या घटनांचे स्मरण करताना मानसिक दृष्टीसमोर येणारी दृश्य मिथ्या आहेत असे जाणत असतानाही त्यांच्याविषयी आसक्ती निर्माण होते. म्हणून जोपर्यंत अंतःकरणात सुखाची कामना आहे तोपर्यंत संसाराला मिथ्या मानले तरीही संसाराची आसक्ती समाप्त होत नाही. आसक्तीने संसाराची स्वतंत्र सत्ता दृढ होते. संसारिक सुखाची कामना समाप्त झाल्यावर आसक्ती आपोआप समाप्त होते. आसक्ती समाप्त झाली असता संसाराच्या स्वतंत्र सत्तेचा अभाव होत असतो आणि एका भगवत तत्वात बुद्धी स्थिर होत असते. भक्तिमान में प्रियो नरह, भक्तिमान पदात भक्ती या शब्दाबरोबर नित्य योगाचा अर्थात मतुक प्रत्यय आहे. याचे तात्पर्य मनुष्याचे ठिकाणी स्वाभाविक रूपाने भक्ती भगवत प्रेम राहत असते. मनुष्याकडून ही चूक होते की तो भगवंताला वगळून संसाराची भक्ती करू लागतो, म्हणून त्याला स्वाभाविक असणाऱ्या भगवत भक्तीचा रस मिळत नाही आणि त्यामुळे त्याच्या जीवनात निरसता येत असते. सिद्ध भक्त नित्य निरंतर भक्ती रसात तल्लीन राहतो, म्हणून त्याला भक्तिमान म्हटले गेले आहे. असा भक्तिमान मनुष्य भगवंताला प्रिय असतो. नरह हे पद देण्याचे तात्पर्य ज्याने भगवंताला प्राप्त करून घेऊन आपले मनुष्य जीवन सफल सार्थक करून घेतले आहे तोच वास्तविक नर मनुष्य म्हणविला जाणे योग्य आहे. जो मनुष्य शरीराला प्राप्त करून सांसारिक भोग आणि संग्रहातच मग्न आहे तो नर मनुष्य म्हणून घेण्यास पात्र नाही. या 2 श्लोकात भक्ताचे सदा सर्वदा समभावामध्ये स्थित राहण्याबद्दल सांगितले गेले आहे. शत्रू मित्र मान अपमान शीत उष्ण सुख दुःख आणि निंदास्तुती या 5ही द्वंद्वामध्ये समता झाल्याने साधक पूर्णपणे समभावात स्थित आहे असे म्हटले जाऊ शकते. या प्रकरणात संबंधी एक विशेष गोष्ट सांगतो. भगवंतांनी पहिल्या प्रकरणाच्या अंतर्गत 13व्या 14व्या श्लोकात सिद्ध भक्तांच्या लक्षणांचे वर्णन करून शेवटी योमद भक्त समे प्रिय म्हटले. दुसऱ्या प्रकरणाच्या अंतर्गत 15व्या श्लोकाच्या शेवटी यस सच मे प्रिय म्हटले. तिसऱ्या प्रकरणाच्या अंतर्गत 16व्या श्लोकाच्या शेवटी योमद भक्त समे प्रिय म्हटले. चौथ्या प्रकरणाच्या अंतर्गत 17व्या श्लोकाच्या शेवटी भक्तिमान्य समे प्रिय म्हटले आणि शेवटच्या 5व्या प्रकरणाच्या अंतर्गत 18व्या 19व्या श्लोकाच्या शेवटी भक्तिमान में प्रियो नर म्हटले आहे.
अशा प्रकारे भगवंतांनी 5 वेळा वेगवेगळी मे प्रिय पदे देऊन सिद्ध भक्तांच्या लक्षणाला 5 विभागात विभक्त केले आहे. म्हणून 7 श्लोकात सांगितलेल्या गेलेल्या सिद्ध भक्तांच्या लक्षणांना एकाच प्रकरणांतर्गत आहेत असे समजू नये. याचे मुख्य कारण, जर हे एकाच प्रकरणात असते तर एका लक्षणाला पुन्हा पुन्हा न सांगता एकदाच सांगितले असते आणि मे प्रिय पदही एकदाच सांगितले असते. 5ही प्रकरणाच्या अंतर्गत सिद्ध भक्तांच्या लक्षणात राग, द्वेष आणि हर्ष शोकाचा अभाव सांगितला गेला आहे. जसे पहिल्या प्रकरणात निर्ममः पदाने आसक्तीचा, अद्वेष्टा पदाने द्वेषाचा आणि समसुख दुःख पदाने हर्ष शोकाचा अभाव सांगितला गेला आहे. दुसऱ्या प्रकरणात हर्षामर्ष भयोद्वेगैही या पदाने राग, द्वेष आणि हर्ष शोकाचा अभाव सांगितला गेला आहे. तिसऱ्या प्रकरणात अनपेक्ष पदाने आसक्तीचा, उदासीन पदाने द्वेषाचा आणि गतव्यतः पदाने हर्ष शोकाचा अभाव सांगितला गेला. चौथ्या प्रकरणात नकांक्षती पदाने आसक्तीचा, न द्वेष्टी पदाने द्वेषाचा आणि न हृष्यती पदाने न शोचती पदाने हर्ष शोकाचा अभाव सांगितला गेला आहे. शेवटच्या 5व्या प्रकरणात संग विवर्जित पदाने आसक्तीचा, संतुष्ट पदाने एकमात्र भगवंतामध्ये संतुष्ट असल्या कारणाने द्वेषाचा आणि शीतोष्ण सुख दुःखेषु समः या पदांनी हर्ष शोकाचा अभाव सांगितला गेला आहे. जर सिद्ध भक्तांची लक्षणे दर्शविणारे 7 श्लोकांचे एकच प्रकरण असते तर सिद्ध भक्तात राग, द्वेष, हर्ष शोकादी विकारांचा अभाव कुठे शब्दांनी तर कुठे भावांनी वारंवार सांगण्याची गरज नव्हती. त्याचप्रमाणे 14व्या आणि 19व्या श्लोकात संतुष्ट पदाचा, तसेच 13व्या श्लोकात समसुख दुःख आणि 18व्या श्लोकात शीतोष्ण सुख दुःखेषु समः पदांचाही सिद्ध भक्तांच्या लक्षणात 2 वेळा प्रयोग झाला आहे. यावरून सिद्ध भक्तांच्या लक्षणांचे एकच प्रकरण नसल्याने मानल्याने पुनरुक्तीचा दोष येतो. भगवंताच्या वचनात पुनरुक्तीचा दोष येणं शक्यच नाही. म्हणून 7ही श्लोकांच्या विषयाला एक प्रकरण न मानता वेगवेगळी 5 प्रकरणे मानणे युक्तिसंगत आहे. अशा प्रकारे 5ही प्रकरणे स्वतंत्र भिन्न भिन्न असल्याने कोणत्याही एका प्रकरणाची लक्षणे, सर्व लक्षणे ज्या भक्ताच्या ठिकाणी असतील तोच भगवंताचा प्रिय भक्त आहे. प्रत्येक प्रकरणात सिद्ध भक्तांची वेगवेगळी लक्षणे दाखवण्याचे कारण हे आहे की साधन पद्धती, प्रारब्ध, वर्ण, आश्रम, देश, काल, परिस्थिती इत्यादीच्या भेदाने सर्व भक्तांच्या प्रकृती, स्वभाव याच्यामध्ये थोडाफार फरक राहत असतो. मात्र राग, द्वेष, हर्ष शोकादी विकारांचा अत्यंत अभाव, तसेच समतेत स्थिती आणि संपूर्ण प्राण्यांच्या हिताविषयी तळमळ सर्वांची सारखीच असते. साधकाला आपल्या रुची, विश्वास, योग्यता, स्वभाव इत्यादीनुसार जे प्रकरण आपल्या अनुकूल दिसेल त्यालाच आदर्श मानून त्यानुसार त्याने आपले जीवन घडविण्याच्या कामी लागावे. कोण्याही एका प्रकरणाची जर पूर्ण लक्षणे आपल्यात उतरली नाहीत तरीही साधकाने निराश होता कामा नये. मग सफलता अवश्यम व्हावी आहे. ओम